नमस्कार भक्तांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे आणि स्वाधकांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्मस्वरूप नामसिद्ध पुरुष श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्र ग्रंथातील एक अत्यंत अद्भुत, डोळे उघडणारी आणि मानवी बुद्धीच्या पलीकडची सत्यकथा पाहणार आहोत. भक्तांनो, आपण ज्या युगात जगत आहोत तिथे प्रत्येक गोष्ट पुराव्याने आणि विज्ञानाने तोलली जाते. आपण आजारांवर औषध घेतो, डॉक्टरांकडे जातो, ते योग्यच आहे. पण जेव्हा वैद्यकीय शास्त्र आपले हात वर करते, जेव्हा नामांकित डॉक्टर म्हणतात की आता यावर कोणताही उपाय नाही, ही गोष्ट निसर्गाच्या नियमाविरुद्ध आहे, अशा वेळी मानवी मन निराश होते. पण कधी विचार केला आहे का की जिथे मानवी शास्त्राच्या सीमा संपतात तिथून साक्षात भगवंताच्या नामाची आणि संतांच्या कृपेची सीमा सुरू होते. श्री गोंदवलेकर महाराज नेहमी अत्यंत आत्मीयतेने सांगायचे, अरे बाबांनो, औषध शरीराला ठीक करते, पण सद्गुरूंची कृपा आणि रामनाम माणसाचे नशीब बदलून टाकते. जगात असा कोणताही आजार, दुःख किंवा संकट नाही जे रामरायाच्या नामापुढे टिकू शकेल. नामात ती ताकद आहे जी पर्वताला हलवू शकते आणि वाळवंटात पाण्याचे झरे आणू शकते. जन्मापासून मुक्या असलेल्या, ज्याच्या जिभेला कधीच वाचा फुटली नव्हती, अशा एका 10 वर्षाच्या निष्पाप मुलाच्या जिभेवर जेव्हा साक्षात महाराजांनी आपल्या बोटाने राम लिहिले, तेव्हा मठात कोणता अलौकिक चमत्कार घडला, डॉक्टर आणि गावकऱ्यांचे डोळे आश्चर्याने कसे विस्फारले, ही रोमहर्षक सत्यकथा आज आपण अतिशय सविस्तरपणे आणि भावपूर्ण रीतीने समजावून घेणार आहोत. चला तर मग शांत चित्ताने या अमृतवाणीचा आनंद घेऊया. भक्तांनो, ही सत्य घटना आहे गोंदवलेच्या पावनभूमीतील. सातारच्या एका जवळच्या गावात एक अत्यंत गरीब आणि प्रामाणिक कुटुंब राहत होते. गणपतराव आणि त्यांची पत्नी आनंदीबाई. त्यांना लग्नानंतर अनेक वर्षांनी नवसाने एक मुलगा झाला होता. त्यांनी मुलाचे नाव गोपाळ असे ठेवलेले होते. आई वडिलांचा गोपाळवर अतिशय जीव होता. पण जसा गोपाळ मोठा होऊ लागला तसे आई वडिलांच्या लक्षात आले की तो बाकीच्या मुलांसारखा बोलू शकत नव्हता. तो काही ऐकू शकायचा, पण त्याच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नसे. तो फक्त हुंदके द्यायचा आणि हाताने इशारे करायचा. आनंदीबाई रात्रंदिवस रडायच्या. एका आईसाठी यापेक्षा मोठे दुःख काय असू शकते मायबापांनो, की तिचे बाळ 10 वर्षाचे झाले तरी तिच्या कानावर आई ही हाक पडली नव्हती. गणपतरावांनी आपल्या जमापुंजीतील एक एक पैसा खर्च करून गोपाळला मोठमोठ्या वैद्याकडे दाखवले. पुण्या मुंबईच्या नामांकित डॉक्टरांकडे नेले, पण सर्वांनी मान हलवली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले, याच्या जिभेच्या शिरा जन्मापासूनच निर्जीव आहेत. हा मुलगा आयुष्यात कधीच बोलू शकणार नाही. याच्यावर कोणताही उपाय नाही. आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. वैद्यकीय शास्त्राने जेव्हा उत्तर दिले तेव्हा आनंदीबाईंनी अन्नपाणी सोडले. त्या रडत स्वतःशीच म्हणायच्या, देवा, मी असे काय पाप केले होते की माझ्या बाळाला तू वाचा दिली नाहीस. मी आयुष्यभर तुझा नाम जप केला, मग माझ्यावरच हा भयंकर अन्याय का? एका दिवशी गणपतरावांच्या गावी गोंदवलेकर महाराजांचा एक निष्ठावंत भक्त आला. त्याने आनंदीबाईंना रडताना पाहिले आणि तो म्हणाला, ताई, तू का निराश होते? जिथे माणसाचे उपाय संपतात तिथे रामाची कृपा सुरू होते. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या गोपाळला घेऊन गोंदवले गावी जा. साक्षात परब्रह्मस्वरूप ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तिथे राहतात. संतांच्या दारात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तू महाराजांच्या चरणावर तुझ्या बाळाला ठेव, तुझा रामराया नक्की मार्ग दाखवेल. त्या भक्ताच्या शब्दांनी आनंदीबाईच्या मनात एक आशेचा छोटासा किरण पेटला. त्यांनी कसलाही विचार न करता दुसऱ्याच दिवशी सकाळी गोपाळला कडेवर घेतले आणि गणपतरावांसह त्या गोंदवलेल्या मठात आल्या. मठात नेहमीप्रमाणेच भक्तांची प्रचंड गर्दी जमलेली होती. महाराज एका साध्या लाकडी पाटावर बसून भक्तांना नामस्मरणाचा महिमा समजावून सांगत होते. मठात श्रीराम जय राम जय जय रामचा गजर दुमदुमून जात होता. आनंदीबाई गर्दीतून वाट काढत पुढे आल्या आणि त्यांनी आपल्या 10 वर्षाच्या मुक्या गोपाळला थेट महाराजांच्या चरणावर ठेवले. आनंदीबाई रडू लागल्या. त्यांचा टाहो ऐकून संपूर्ण मठातील भक्त शांत झाले. आनंदीबाई म्हणाल्या, महाराज, मला वाचवा. हा माझा एकुलता एक गोपाळ आहे. जन्मल्यापासून आजपर्यंत मी याच्या तोंडून एकही शब्द ऐकला नाही. डॉक्टरांनी सांगितले आहे की हा कधीच बोलू शकणार नाही. महाराज, मी देवाकडे धन दौलत मागत नाही. मला फक्त याच्या तोंडून आई ही एक हाक ऐकायची आहे. तुम्हीच माझे शेवटचे दैवत आहात.
माझ्या बाळाला वाचा द्या महाराज. आनंदीबाईचे ते काळीच पिळटवून टाकणारे शब्द आणि त्या निष्पाप मुक्या गोपाळचे आईकडे पाहणारे केविलवाने डोळे पाहून साक्षात महाराजांचे अंतकरण तिळतिळ तुटले. महाराजांच्या डोळ्यात करुणेचा सागर उचंबळून आला. महाराजांनी आनंदीबाईच्या डोक्यावर मायेने हात ठेवला आणि म्हणाले, माऊली, तू शांत हो, रडू नकोस. वैद्यकीय शास्त्र जिथे संपते तिथे माझ्या रामाचे नाम सुरू होते. तुझा राम खूप दयाळू आहे. महाराजांनी त्या 10 वर्षाच्या गोपाळला प्रेमाने जवळ बोलावले. गोपाळ घाबरत घाबरत महाराजांजवळ गेला. महाराजांनी त्याच्या पाठीवरून अत्यंत वात्सल्याने हात फिरवला. त्याला आपल्या मांडीवर बसवले. महाराजांनी मठातील कारभाऱ्याला तांब्याभर पावून तीर्थ आणायला सांगितले. महाराजांनी प्रथम ते तीर्थ गोपाळच्या डोक्यावर आणि डोळ्यांवर शिंपडले. त्यानंतर महाराजांनी आपल्या उजव्या हाताची तर्जनी पुढे केली. मठात सर्व भक्त श्वास रोखून पाहत होते की आता काय घडणार आहे. महाराजांनी आपल्या बोटाने त्या मुक्या गोपाळच्या जिभेवर अत्यंत नाजूकपणे राम असा शब्द लिहिला. जिभेवर राम शब्द लिहिताच गोपाळच्या शरीरात एक अद्भुत थरथर निर्माण झाली. त्याचे डोळे मोठे झाले. महाराजांनी त्याच्या छातीवर हात ठेवला आणि समोर असलेल्या साक्षात प्रभू श्रीरामचंद्राच्या दिव्य मूर्तीकडे बोट दाखवून अत्यंत गोड आवाजात सांगितले, बाळा गोपाळ, घाबरू नकोस. समोर पहा, तो तुझा रामराया उभा आहे. आता तुझी जीभ मोकळी झालेली आहे. तुझ्या आईसाठी नाही, माझ्यासाठी नाही, फक्त त्या समोरच्या रामरायासाठी तुझ्या मुखातून हाक मार बाळा. बोल श्रीराम. भक्तांनो, त्या क्षणी संपूर्ण गोंदवले मठात इतकी शांतता पसरली होती, माणसाच्या श्वासाचा आवाजही ऐकू येत होता. सर्व भक्त, पंडित आणि कारभारी श्वास रोखून त्या मुक्या मुलाकडे पाहत होते. आनंदीबाई हाताची घडी घालून अश्रूंनी महाराजांकडे पाहत होत्या. गोपाळने थोडी धडपड केली आणि त्याच्या घशातून प्रथम एक क्षीण आवाज आला. त्याच्या जिभेची हालचाल सुरू झाली आणि पुढील सेकंदालाच ज्या मुलाला 10 वर्ष एक शब्दही उच्चारता येत नव्हता, त्या गोपाळच्या मुखातून अतिशय स्पष्ट, खणखणीत आणि दिशा दुमदवून टाकणारा आवाज बाहेर पडला, श्रीराम जय राम, जय जय राम. भक्तांनो, हे शब्द ऐकताच संपूर्ण मठातील शेकडो भक्तांच्या अंगावर सर्रकन काटा आला. आनंदीबाईंना स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता, म्हणून दोन्ही हात कानावर ठेवले. गोपाळ पुन्हा साक्षात रामरायाच्या मूर्तीकडे पाहून मोठ्याने ओरडला, श्रीराम, आई पहा रामराया. आनंदीबाईंनी धावत जाऊन आपल्या बाळाला पोटाशी घट्ट धरले आणि रडू लागल्या. 10 वर्षानंतर त्यांच्या कानावर आपल्या बाळाची पहिली हाक पडली होती आणि ती पहिली हाक साक्षात रामाची आणि आईची होती. मठातील सर्व भक्तांचे डोळे पाणावले. सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवू लागले. मठाचा परिसर श्रीराम समर्थ आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय या जयघोषाने दुमदुमून गेला. महाराजांच्या चेहऱ्यावर अत्यंत अलौकिक हसू होते. महाराज आनंदीबाईंना आणि सर्व भक्तांना उद्देशून म्हणाले, भक्तांनो, हा कोणता चमत्कार नाही, ही माझ्या रामाच्या नामाची ताकद आहे. जिथे मानवी प्रयत्न थकतात तिथे नामस्मरण कार्य करते. ज्या जिभेवर एकदा रामनाम बसते ती जीभ कधीही मुकी राहू शकत नाही. नामात मेलेल्या नशिबाला जिवंत करण्याची ताकद आहे. गणपतराव आणि आनंदीबाई महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून पडले. ज्या डॉक्टरांनी सांगितले होते की हा मुलगा कधीच बोलू शकणार नाही, त्या डॉक्टरांनी जेव्हा नंतर गोपाळला स्पष्ट बोलताना ऐकले, तेव्हा त्यांनीही महाराजांच्या अलौकिक कृपेपुढे आपले मस्तक झुकवले. तर भक्तांनो, मुक्या मुलाच्या जिभेवर रामनाम लिहून त्याला वाचा देणारी आणि नामस्मरणाचा अथांग महिमा समजावून सांगणारी ही श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची सत्यकथा तुम्हाला कशी वाटली? नामावरील तुमची श्रद्धा अधिक दृढ झाली का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या दिव्य आणि सत्य प्रसंगाने तुमच्या अंगावर काटा आणला असेल आणि डोळ्यात अश्रू आणले असतील, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. रामनामातच खरी ताकद आहे या विश्वासाला पाठिंबा देण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय राम, जय जय राम लिहून आपली हजेरी नक्की लावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.